नमस्कार, मी दिग्पाल लांजेकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो एबीपी माझावरच्या या खास आणि वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे जत्रा। संतांचं जीवन खरोखरच विलक्षण असतं। ते देवाच्या इतक्या जवळ जातात की जात धर्म या सगळ्या भिंती पार करतात आणि मग एखादा दर्गा सुद्धा देवस्थान म्हणून ओळखला जातो। हो, आपण आज असाच एक संस्कृतीचा मिलाफ बघायला आलोय। सातारा जिल्ह्यातल्या खातगुण गावामध्ये श्री पीर साहेब राजेवल्ली राजे बागसवार यांच्या दर्ग्यामध्ये चला ही आगळी वेगळी जत्रा अनुभवूया। साताऱ्यापासून वडूज रस्त्यावर जाताना पूर्वेकडे सुमारे 40 किलोमीटर अंतर कापल्यावर आपल्याला खातगुण हे गाव लागतं। येरळा नदीच्या गावी वसलेल्या या खातगुण गावाचं मूळ नाव क्षात्रगुण असं होतं। पुसेगाव वडूज रस्त्यावरून साधारण 1 किलोमीटर आत गेल्यावर या दर्ग्यापर्यंत पोहोचता येतं। छोटंसं हे खेड प्रसिद्ध आहे पीर साहेब राजेवल्ली राजे बागसवार यांच्या दर्ग्यासाठी। महामार्गावरच पीर साहेबांच्या दर्ग्याची पाटी आपल्याला दिशा दाखवते। मी तिथे पोहोचलो तेव्हा पाहिलं की एसटी, टेम्पो आणि अन्य खासगी वाहनांनी मोठ्या संख्येनं भाविक इथं दाखल होत होते। मीही त्या वाहनांमागोमाग दर्ग्याच्या दिशेनं निघालो। काही अंतर गेल्यावर एका कमानीनं माझं स्वागत केलं। वाढलेल्या गर्दीनं आपण दर्ग्याजवळ आलो ही जाणीव मला झाली। आता अनेक भाविक पायी सुद्धा दर्ग्याच्या दिशेनं जाताना मला दिसत होते। दर्ग्याच्या आजूबाजूचा परिसर भाविकांनी फुलला होता। जत्रेत नेहमी दिसणाऱ्या रंगीबेरंगी स्टॉल्सनी परिसर व्यापला होता। सकाळपासूनच विविध गोष्टींची खरेदी करायला लोकांची झुंबड उडाली होती। प्रामुख्यानं महिला वर्ग मोठ्या उत्साहात खरेदी करताना दिसत होता। एका बाजूला खाण्यापिण्याची रेलचेल मोठ्या प्रमाणावर दिसत होती। खाद्य विक्रेते आपल्या स्टॉलकडे ग्राहकांना आकर्षित करत होते। या सगळ्या जत्रेचा आनंद घेत मी जाऊन पोहोचलो श्री राजे पीर साहेब यांच्या दर्ग्यासमोर। दर्ग्याला भव्य दगडी प्रवेशद्वार आहे। तिथे पोचताच याची भक्कम बांधणी आपलं लक्ष वेधून घेते। मी हे दार निहाळत असतानाही मोठ्या संख्येनं भाविक आत प्रवेश करत होते। आत गेल्यावर आपल्याला दर्ग्याचा भव्य परिसर दिसतो। दर्ग्याचा पांढऱ्या रंगाचा आणि हिरव्या व लाल रंगात नक्षी रंगवलेला कळस आपलं लक्ष वेधून घेतो। या कळसाची बांधणी निम्मी मुस्लिम आणि निम्मी हिंदू प्रकारची आहे। दर्ग्याच्या आतील बाजूला सुद्धा भाविकांची चांगलीच गर्दी झाली होती। दर्ग्याच्या परिसरात पूजा साहित्याची आणि गंडे दोऱ्यांची दुकानं होती। त्यावरही भाविकांची चांगलीच गर्दी दिसत होती। श्री पीर साहेब राजेवल्ली यांच्या खातगुणला येण्याची कथा सुद्धा विलक्षण आहे असं मला इथं कळलं। या दर्ग्यात अनेक छोटेखानी मंदिरं आपल्याला दिसतात। दर्ग्यात मंदिरं? हो, दर्ग्यात मंदिरं। हाच तर खरा संस्कृतींचा मिलाफ आणि मानवतेचा आविष्कार आहे। दर्ग्याच्या उजव्या बाजूला म्हसोबाचं मंदिर आहे। ग्रामदैवत म्हणून म्हसोबाचा या जत्रेत सुद्धा मोठा मान आहे। त्याच्या उजव्या बाजूला आपल्याला सटवाईचं मंदिर दिसतं। नीट पाहिलं तर या सगळ्या रक्षक देवतांच्या जागा दर्ग्याच्या चारही बाजूला असल्याचं आपल्याला लक्षात येतं। जणू या देवता दर्ग्याचं रक्षण करण्यासाठी स्थापन करण्यात आल्या असाव्यात। या दर्ग्यामध्ये भक्त ताराबाई आणि त्यांच्या सासूबाई मानाबाई यांच्या समाधी आहेत। त्याच्याशिवाय वेताळ, सटवाई आणि म्हसोबा अशा लोकदेवतांची मंदिरं सुद्धा या दर्ग्याच्या आवारात बघायला मिळतात। दर्ग्यात आल्या आल्या आपल्याला 2 समाधी दिसतात।
या आहेत भक्त ताराबाई आणि त्यांच्या सासूबाई मानाबाई यांच्या समाधी। या दर्ग्याचा अजून एक वैशिष्ट्य म्हणजे नगारखाना। या नगारखान्यातला नगारा 2 वेळेला वाजवला जातो। या दोन्ही वेळेचा ताल ठरलेला आहे आणि या व्यतिरिक्त जर हा नगारा वाजला आणि वेगळ्या तालात वाजला तर गावावर काहीतरी संकट कोसळलंय असं मानलं जातं आणि त्या क्षणी गावकरी दर्ग्याजवळ आजही जमतात। श्री पीर साहेब राजेवली राजे बाग सवार साहेब हे आधी जयराम स्वामींचे वडगाव इथे राहत होते। मग भक्त ताराबाई लावंड यांनी त्यांना खातगुणामध्ये आणलं, स्वतःच्या जागेमध्ये हा दर्गा बांधून दिला आणि इथे राहा अशी विनंती केली। दर्ग्याची इमारत एकूण 2 भागांमध्ये विभागली गेली आहे, एक गाभारा आणि दुसरा मंडप। गाभाऱ्यावर श्री पीर साहेब राजे बाग सवार दर्गा अशी नामावली धातूमध्ये कोरलेली आहे। गाभाऱ्यामध्ये आपल्याला दर्शन घडतं ते पीर साहेबांच्या मजारीचं। मजारीवर चादर चढवली जाते। फुलांची चादर चढवलेली ही मजार पाहून आपोआप आपले हात जोडले जातात। मंडपामध्ये भाविक त्यावेळी आपापल्या पद्धतीनं बाबांची आराधना करत असतात। या दर्ग्यात वर्षातून 2 वेळा उत्सव होतो, एक दसऱ्याला आणि दुसरा आपण पाहतोय तो उरूस। फाल्गुन अष्टमी ते एकादशी अशी ही जत्रा चालते। बाबांचा दर्गा जवळजवळ 300 ते 350 वर्षापूर्वीचा जुना दर्गा आहे आणि त्यावेळपासून या ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम समाज एक दिमानं या बाबांचा सर्व उत्सव साजरे करतात। वर्षातून 2 वेळा बाबांच्या पालखीची मिरवणूक होते। त्याचप्रमाणे हा उरसाचा जो कार्यक्रम आहे हा 4 दिवसाचा कार्यक्रम आहे। बाबांची एक मूर्ती आहे, त्या मूर्तीची आम्ही ट्रस्टी मान्यवर म्हणजे आम्हाला वाटेल त्या म्हणजे चांगल्या क्षेत्रातील लोक जे आहेत किंवा आमच्या बाबाच्या दर्ग्याला ज्यांनी सहकार्य केले अशा लोकांच्या हस्ते पालखीचं पूजन करतो। बाबांच्या मूर्तीचं आत घुमटामध्ये पूजन होतं आणि त्यांच्याच हस्ते पूजन करून ती पालखीमध्ये बसवली जाते आणि झेंडा आणि ती पालखी सर्व गावातून मिरवणूक होते। पालखी निघण्याच्या वेळी दर्ग्यात भाविक मोठी गर्दी करतात। मानकरी आलेले असतात, त्यांचे मानपान झाल्यावर मुख्य पालखी सोहळा सुरू होतो। पालखी निघण्याच्या आधी पालखीची सागर संगीत पूजा केली जाते। दर्ग्यामध्ये बाबांच्या मुकुट आणि पादुका आहेत। बाबांच्या मुकुट आणि पादुकांची दुपारी 12 वाजता मिरवणूक निघते आणि ग्रामप्रदक्षिणा करून 8 वाजता ती दर्ग्यामध्ये परत येते। प्रत्येक यात्रेप्रमाणे या यात्रेचाही कळस आहे पालखी सोहळा। पालखी निघण्याच्या वेळी दर्ग्यात भाविक मोठी गर्दी करतात। मानकरी आलेले असतात, त्यांचे मानपान झाल्यावर मुख्य पालखी सोहळा सुरू होतो। पालखी निघण्याच्या आधी पालखीची सागर संगीत पूजा केली जाते। मग गाभाऱ्यातून बाबांचा चांदीचा मुकुट बाहेर आणला जातो आणि पालखीत स्थानापन्न केला जातो आणि मग सुरू होते पालखीची भव्य मिरवणूक।
बाहेर वाद्यांचा कल्लोळ चालू होतो. सजवलेली पालखी दर्ग्याच्या मंडपाच्या मध्यभागी आणली जाते. फुलांनी सजवलेल्या पालखीत बाबांच्या पादुका ठेवलेल्या असतात. भाविक इथे सुद्धा मनोभावे त्यांचं दर्शन घेत असतात. पालखी मागे मानकरी मोर्चेल आणि छत्र सांभाळत असतात. पुढे ढोलताशे वाजत असतात आणि मग आपल्याला दिसतात ते मानाचे झेंडे. या मिरवणुकीमध्ये मानाचे 4 झेंडे मिरवले जातात. यातल्या देवस्थानच्या झेंड्याचा मान हा बेलदार समाजाला आहे. बेलदार समाजानं दर्ग्याचं बांधकाम केलंय, त्यामुळं हा मान परंपरेनं त्यांच्याकडे आहे. दुसरा झेंडा पिंगळे बुद्रुक या गावचा आहे, कारण हे भक्त ताराबाईंचं माहेर आहे. तिसरा झेंडा मलवडी गावचा आहे. हे गाव ताराबाईंच्या सासूबाई मानाबाई यांचं आहे. आणि चौथा झेंडा मातंग समाजाचा आहे. असे 4 झेंडे या मिरवणुकीत मिरवले जातात. बाबांची पालखी वाहण्याचा मान वाळवीच्या भोई समाजाकडे आहे. पालखी जशी पुढे सरकते तशी भाविकांची दर्शनाची लगबग वाढते. वादन जोरात चालू होतं. मिरवणूक प्रचंड गर्दीत पुढे सरकते. या मिरवणुकीचं वैशिष्ट्य हे की पालखीला कापडी पायघड्या घातल्या जातात. त्यावरूनच ही पालखी पुढे जाते. महिला मोठ्या श्रद्धेनं पूजा करत असतात आणि त्याच वेळी मलिद्याचा नैवेद्य दाखवला जातो. या मिरवणुकांचं नवल पाहायला आपल्या बाबा काकांच्या खांद्यावर बसून लहानगेही सामील होतात. पालखीप्रमाणे झेंड्यांचीही ठिकठिकाणी पूजा केली जाते. पीर साहेबांचं वाहन घोडा आहे असं मानलं जातं. त्यामुळे एका भक्तानं यावर्षी चक्क 50 किलो वजनाचा पितळी घोडा दर्ग्याला अर्पण केलाय. भाविकांची बाबांवरची श्रद्धा यातून दिसून येते. या घोड्याबरोबरच खरेखुरे अवलग घोडे सुद्धा आपल्याला पालखी मिरवणुकीत सामील झालेले दिसून येतात. या मिरवणुकीत सुंद्री, ढोलक, हलगी अशी पारंपरिक वाद्य आपल्याला दिसतात. संध्याकाळपर्यंत ग्रामप्रदक्षिणा करून ही पालखी पुन्हा दर्ग्यात येते. पीर साहेबांची पालखी वर्षातून 2 वेळा निघते. एक दिवस असतो दसरा आणि दुसरा म्हणजे आजचा उरुसाचा दिवस. आजच्या दिवशी या पालखीचा मान वाळवी गावातल्या भोळी समाजाला असतो. दर्ग्यातल्या रोजच्या पूजेचा मान लावंडे यांच्याकडे आहे. त्यांना मुजावर असं सुद्धा म्हणतात. या बाबतीत एक विशेष गोष्ट मला कळली. बाबा लाकडी पलंग वापरत असत म्हणून आज सुद्धा लावंड कुटुंबियांपैकी कुणीही लाकडी पलंग वापरत नाही. हा बाबांचा लाकडी पलंग आपल्याला आज सुद्धा इथे बघायला मिळतो.
दर्ग्यातल्या रोजच्या पूजेचा मान लावंडे यांच्याकडे आहे. त्यांना मुजावर असं सुद्धा म्हणतात. या बाबतीत एक विशेष गोष्ट मला कळली. बाबा लाकडी पलंग वापरत असत म्हणून आज सुद्धा लावंड कुटुंबियांपैकी कुणीही लाकडी पलंग वापरत नाही. हा बाबांचा लाकडी पलंग आपल्याला आज सुद्धा इथे बघायला मिळतो. त्या पलंगावर त्यांचा मुकुट ठेवला जातो आणि तिथेच आपल्याला त्यांच्या पादुका सुद्धा बघायला मिळतात. दर्ग्याच्या मागच्या बाजूला एका अवलिया फकीरांची गादी आहे. हे बाबांचे भक्त होते असं सांगितलं जातं आणि त्यांची आठवण म्हणून इथे ही गादी जतन करण्यात आली आहे. दर्ग्यामध्ये हिंदू पद्धतीने पूजा केली जाते आणि हिंदू समाजाने मुस्लिम बांधवांच्या नमाजासाठी एक मशीद शेजारीच बांधून दिली आहे. धार्मिक सौहार्दाचं यापेक्षा दुसरं उत्तम उदाहरण आपल्याला बघायलाच मिळत नाही. संस्कृतींचा मिलाप इथे छोट्या छोट्या गोष्टीतून दिसतो. दर्ग्यात नारळ फोडले जात नाहीत, पण इथे सर्रास नवसाचे नारळ फोडले जात होते. दर्ग्याच्या परिसरात एक जतन केलेलं झाडाचं खोड दिसतं. भक्त मोठ्या श्रद्धेनं त्याचं दर्शन घेत होते. हे झाड कसलं अशी चौकशी मी केली तेव्हा मला या झाडाची महती कळली. बाबांच्या आगमनाच्या वेळेला ऊद इत्यादी पूजा साहित्य ताराबाईंनी या झाडाच्या खोडात ठेवलं होतं. तेव्हापासून गेली 300 वर्ष हे झाड पूजनीय बनलंय. ही जत्रा एकूण 4 दिवस चालते. राज्यभरातून आणि काही जण तर राज्याबाहेरूनही बाबांच्या दर्शनाला येतात. परिसरात राहण्यासाठी हॉटेल किंवा तत्सम सोय नसल्यानं या दर्ग्याच्या ट्रस्टनं भाविकांच्या सोयीसाठी भक्त निवासाची सोय दर्ग्याच्या आवारातच केली आहे. पालखीचा सोहळा संपतो आणि त्याबरोबरच यात्राही संपन्न होते. पाण्यामध्ये साखर विरघळावी तशा इथे या दर्ग्यामध्ये 2 संस्कृती एकमेकात मिसळल्या आहेत आणि भारतीय संस्कृतीचं प्रतीक बनल्या आहेत. जगात सगळ्यात मोठी गोष्ट आहे श्रद्धा. श्रद्धा असेल तर जात पात धर्म पंथ सगळं बाजूला पडतं. हाच संदेश घेऊन मी इथून निघालोय. पण आपला प्रवास संपत नाही आहे. आपण परत भेटणार आहोत पुढच्या गावात आणि नवीन जत्रेमध्ये. तोपर्यंत राम राम पाहुणा. महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यातून भक्तीचा निष्ठेचा आणि श्रद्धेचा महापूर वाहतो. म्हणून या सह्यकाड्यांना भूगोल नाही तर इतिहास सुद्धा आहे आणि परंपरांचा वारसा सुद्धा. आणि हा वारसा सामावलाय उंच शिखरांमध्ये सामावलेल्या या देवस्थानांमध्ये. आज अशा नावातच शिखर असलेल्या एका देवस्थानाला आपण आलोय. त्याचं नाव आहे शिखर शिंगणापूर.